नमस्कार, मी अक्षता. स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपी मध्ये. थंडी वाढली की आपल्याला गरमागरम सूपची आठवण येते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुपर हेल्दी आणि इम्युनिटी बूस्टर असं चिकन सूप. गरमागरम विंटर स्पेशल चिकन सूप खूपच हेल्दी, प्रोटीन रिच आणि चविष्ट असं हे सूप आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी पूर्ण पहा, स्किप न करता. सूप बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे. याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. एका कढईमध्ये मी 2-3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि आता मी यामध्ये खडे मसाले टाकते. याच्यामध्ये मी दालचिनीचे तुकडे घेतले, 4 मिरे, लवंग आणि तेजपत्ता. तर मी इतकंच वापरलेलं आहे. आता अर्धा मिनिट याला परतून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांद्याला आपल्याला ब्राउनिश कलर येईपर्यंत परतायचं आहे. कांद्याचा कलर हळूहळू चेंज होत आहे. हे बघा, आपला कांदा इथे परतलेला आहे. आता मी यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद टाकते. याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं. आणि याच्यामध्ये मी अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे. इथे मी 4-5 चमचे टाकलेले आहे, कारण हे जेवढं आपण व्यवस्थित टाकेल तेवढं सूप पण आपला छान बनतो, म्हणजे चवीला एकदम टेस्टी बनतो. तर अद्रक लसूण कोथिंबीर हे तुम्ही थोडे जास्त क्वांटिटीमध्ये वापरून त्याची पेस्ट बनवून घ्या. आणि आता मी याच्यामध्ये चिकन टाकत आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. हे पहा, चिकन इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे. मीठ टाकल्यानंतर याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आपण याला 5 मिनिटे वाफ काढून घेऊयात, म्हणजे चिकनला त्याचं स्वतःचं अंगाचं पाणी सुटतं. हे बघा, चिकनमध्ये पाणी आपण टाकलं नव्हतं तरी सुद्धा याच्यामध्ये हे बघा पाणी सुटलेलं आहे. ते चिकनच्या अंगचं पाणी आहे. आणि आता मी गरम पाणी याच्यामध्ये टाकून घेत आहे. थंड पाणी अजिबात नाही टाकायचं आहे. मी पाण्याला उकळून घेतलं आहे, मगच मी यामध्ये टाकत आहे. तुम्ही पाहू शकता लगेचच हे बघा इथे उकळी पण येत आहे, कारण मी पाणी गरम वापरलेलं आहे. आता मी याला झाकण ठेवून चिकनला, म्हणजे आपल्या सूपला 20-25 मिनिटे स्लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहे. साधारण इथे 25 मिनिटे झालेली आहेत आणि आपलं चिकन पण इथे शिजलेलं आहे. आणि आपला गरमागरम सुपर टेस्टी सूप म्हणजे चिकन सूप इथे तयार झालेला आहे. इतकी सोपी याची रेसिपी आहे, कोणीही करेल. आणि थंडीच्या दिवसात तर खूप आवश्यक असा सूप आहे हा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून टाका आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. हे पहा, कसला जबरदस्त असा आपला सूप इथे दिसत आहे. तुम्ही पाहू शकता, खूप टेस्टी पण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.